गाडी थांबव. काय झालं? मला 1 मिनिट थांबव ना गाडी प्लीज. ओके ओके. काय झालं? सी आय वॉन्टेड टू क्लिअर समथिंग, म्हणून मी गाडी थांबवायला सांगितली. उगाच तुझा गैरसमज व्हायला नको म्हणून मला काहीतरी क्लिअर करायचं होतं. मी तुझ्यासोबत गाडीत आलेलं तुला आवडलेलं नाही आहे हे माहिती आहे मला, पण राणीला शंका यायला नको म्हणून आले मी तुझ्यासोबत. बरं मग मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. हे बघ, मला माहिती आहे मी परत परत तेच बोलतेय, पण आपल्यात त्या रात्री जे काही झालं ना त्याचा त्रास होतोय मला. घुसमट होतीये माझी इंद्रा, आणि हे सगळं मी कुणाला सांगू शकेन अशी एखादी मैत्रीणही नाहीये माझी, एस्पेशली अ फिमेल फ्रेंड हू कॅन अंडरस्टँड. हां, राणी आहे, तशी एखादी मैत्रीण पण नाहीये, एस्पेशली अ फिमेल फ्रेंड हू कॅन अंडरस्टँड. हां, राणी आहे, पण हे सगळं तिला कसं सांगणार ना. म्हणून तुला एक हंबल रिक्वेस्ट आहे माझी. लेट मी एक्सप्रेस माय सेल्फ इन फ्रंट ऑफ यू. मला एक्सप्रेस होऊ दे आज. इंद्रा, आपल्या त्या रात्री जे काही झालं ना ते मी नाही विसरू शकत. मीच काय, माझ्या जागी जर दुसरी कोणी मुलगी असती ना तर ती सुद्धा विसरू शकली नसती. कारण आम्हा मुलींसाठी हे सगळं सोपं नाही आहे, नसतं. फॉर यू गाईज इट्स लाईक रात गई बात गई. सोपं असतं ना तुमच्यासाठी, पण आम्हाला अवघड जातं लेट गो करणं. कारण आम्ही मुली सगळ्या गोष्टीत जीव ओततो, अगदी मनापासून करतो सगळं. मग ते प्रेम करणं असू दे, आपल्या पार्टनरवर चिडणं असू दे, भांडणं करणं असू दे, त्याचा रागराग करणं असू दे, सगळं मनापासून. यू डोंट फेक एनिथिंग. त्यामुळे त्रास आम्हाला जास्त होतो. त्या रात्रीनंतर सगळं बदललं इंद्रा. खूप काही घडलंय आपल्या आयुष्यात. तुझी राणीची भांडणं झाली, ती घर सोडून निघून गेली. हां, आबांनी इनिशिएटिव्ह घेतलं नसतं तर ती परत आलीही नसती. मी तुला एक गोष्ट सांगू, लेट मी बी ऑनेस्ट. तू जेव्हा जेव्हा राणीच्या जवळ जाशील तेव्हा तेव्हा तुला ती रात्र आठवेल.